तर हाय नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत, बरेच का? आय होप सगळे ठीक असतील. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर आज बघा 1 वाजली, म्हणजे एक वाजून जवळजवळ 18 मिनिटं झाल्यात. पण वाटतंय का 1 वाजल्यासारखं? वाटत नाही 1 वाजल्यासारखं. असं वाटतंय सकाळच्या 8 वाजल्यात किंवा 7-8 वाजले असताना असं वाटते. कारण आभाळ आले, सूर्य काय दिसत नाही कुठं, सकाळपासून दिसलाच नाही. सकाळपासून आभाळच आलेलं आहे. तर आयुषच्या बोटाला काल सायकल आम्ही आम्ही काल दगड टाकायला गेलो होतो ना, असं रिंग बांधायला चालू आहे विहिरीची. तर आमच्या घरचे सगळेच होते तिकडं. हां, दगडी कडणी टाकायला की त्यांना उभा राहता येत नव्हतं रिंगला माल टाकायला म्हणून वरच्या. तर सगळ्यांनाच घेऊन गेले होते आमच्या म्हणजे घरातले सगळेजणच होते. लहान पोरं, आम्ही, मी, शिवानी, परत भाऊजी होते दोन्ही पण, माझे मिस्टर होते, अजिंक्य होता, आभी होता. तर मला एका मुलीचं ब्लाऊज द्यायचं होतं म्हणून मी लवकरच आले तिकडून निघून घरी. लवकर तरी अंधार पडला होता. अंधार पडता मी घरी आले. घरी आल्यावर तिचा ब्लाऊज दिला आणि आयुष्या पप्पाला सांगितलं होतं की पोरांकडे लक्ष ठेवा, त्यांना घरी घेऊन या म्हणून. तर अजिंक्य सायकलवर आला होता आणि सायकल त्यांनी खाली टाकत होता वाटतं. त्यात उभा राहायला आला, म्हणजे त्याला स्टँड आहे पण तरी पण तो खाली अशी टाकत होता. आणि नेमकंच ह्यानी आयुषने जाऊन सायकल पकडायला हात केला वाटतं आणि त्यांनी दिली सोडून. तर ते सायकल सगळी त्याच्या नकावर पडली आयुषच्या बोटावर. तर त्याचं बोट सगळं सुजलंय, त्याच्यामुळे त्याला काही शाळेत लावलंच नाही, घरीच आहे. आता घरी आहे तर तो घरी असून बी नीट राहत नाही, लय वैताग देतोय घरी. पण त्याला काय तर खायचे होते, आंबे खायच्यात त्याला. आता सगळे आंबे संपलेत आणि त्याला आता आंबे खायचे. तो का आणला इकडे मी पारुसाच आहे. आंघोळ बी नाही केली आज त्यांनी, कारण आज शाळेत जायचं नाही म्हणलं, आज पारुसच राहिला आहे ना. जेवण केलंय, सगळं झालंय. झोप म्हणलं जरा आराम कर, पायाला थोडासा आराम दे, तर पायाला आराम द्याय नाही, काहीच व्हाय नाही. सगळं बोट काळं झालं, मी तुम्हाला दाखवते. नकच सगळं अख्खं नक त्याचं अंग त्याचं काळं भंगार झालंय, म्हणजे रक्त साखळे सगळं काळं निळं झालंय. हवा सुटली भरपूर. तर हा बघा, तुम्हाला दाखवते मी त्याच्या पायाला कुठं लागले. आयुष बघू, नाही हात लावत. सगळं नक आता त्याचं जात असतंय, नक सगळं हळद लावली होती रात्री, नक उलटत असतं सगळं त्याचं, निघून पडत असतं. तर चला बाय, मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करत जावा, लाईक करत जावा व्हिडिओला. तर बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. वरती चढले, एकच आंबा सापडला बघा. आयुषने पिशवीत ठेवलाय, पिशवी घेऊन आला होता. त्याला वाटलं लय आंबे आहेत, त्याला मी सांगते घरीच की नाही तर आंबे संपलेत आता बाळा. तर ते पिशवी घेऊन आलाय आणि आता ह्या झाडाला तर काहीच नाही, एक पण नाही, सगळे पालाच आहे. तर मला म्हणते ह्या झाडावर चढून बघ. तर कोण सांगायचं ह्याला? आयुष नाही ग बाई, पण त्याच्या नशिबाने एक सापडलाय बरं का. दाखव आयुष, एवढी मोठी कॅरी बॅग घेऊन आलाय. जांभळं बघ, जांभळं आहेत, ये जांभळं देते. हा, जांभळं आहेत ना, हो खाली पडल्यात. हो, अरे जांभळाचं झाड आहे की आयुष, इकडं नाही जांभळे बघ, बारकाली पडले, दिसते का बारीक बारीक? हो हो, हाय का काय? हो त्याचे पण पडलेत, आलेत पण लय बारीक बारीक आहेत. बघू का खाऊन एकदम नाजूक नाजूक आहेत, बारीक आहेत. झाड लय मोठं आहे बरं का, पण जांभळं एवढे मोठे ना. तिकडच्या झाडाला लय मोठे मोठे जांभळ आहेत आणि तुरट आहेत, म्हणजे आंबट लागतात, जास्त नाहीत खात कोण. आम्ही खायचं म्हणलं तरी तिकडच्या झाडाचे आणतो, तिकडच्या झाडाचे अजिबात नाही घेत. तर चला बाय बाय. अशी जांभळी पडलं गेलं. बाय सगळ्यांना, व्हिडिओ भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बघा घरी असलं की असंच कुठं नाही असं, घरी बसत नाही, नुसतं रानात फिरतो इकडे तिकडं. त्याच्यामुळे मला पण यावं लागतं.